कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेल्या प्रमुख व्याख्याता यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते। माननीय प्राध्यापिका सौ शैलेजा भास्कर भट, त्यांनी मराठीमध्ये एम.ए. पूर्ण केलेलं आहे, संस्कृतमध्ये एम.ए. पूर्ण केलेलं आहे आणि B.एड पूर्ण झालेलं आहे त्यांचं। आपल्या संस्थेच्या हरिभाई देवकरण प्रशालेत त्यांनी 20 वर्ष अध्यापनाचं कार्य केलेलं आहे। त्यानंतर 2015 साली त्या सेवानिवृत्त झाल्या। 2016 ते 2021 या दरम्यान A.D. जोशी ज्युनियर कॉलेज या ठिकाणी त्या संस्कृत विषयाचं अध्यापन करीत होत्या। 11वी आणि 12वीच्या मुलांसाठी त्यांनी अध्यापन केलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेविका यांची बालसेविका म्हणून देखील त्या कार्यकुशल आहेत। बालपणापासूनच त्यांना या कार्याची आवड आहे। सध्या शहर बौद्धिक प्रमुख म्हणून त्यांच्याकडे दायित्व सोपवलेलं आहे। विस्तारिका म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे। त्यांनी भागवताच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि सध्या त्या भागवत सप्ताह आयोजित करत आहेत। शुभराय महाराज मठ सोलापूर येथे दर गुरुवारी त्यांचं वाल्मिकी रामायण यावर व्याख्यान होत असतं, मार्गदर्शन होत असतं। लिंबेवाडी येथे 16 मता प्रशाला आहे, तर तिथं संस्कार बालशाखा त्या रोज दैनंदिनरित्या घेत आहेत। 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना त्या संस्कृत विषयाचं मार्गदर्शन देखील सध्या करत आहेत। संस्कृत विषयात त्यांचा विशेष हातखंडा आहे। मधुर वाणी, नम्र स्वभाव आणि सहकार्य वृत्ती, कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणा या गुणवैशिष्ट्यांमुळे त्या जेव्हा हरिभाई शाळेत असायच्या तर तेव्हा त्या आदर्श शिक्षिका म्हणून त्या ओळखल्या जात होत्या। आज त्या आपल्या विनंतीला मान देऊन आपल्याशी संवाद साधण्याकरता, आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहिल्या। त्यांचं मी मनापासून शाळेच्या वतीने स्वागत करते। आपली हरिभाईची ही दुसरी ब्रँच। मी जेव्हा या शाळेमध्ये आलेले होते तेव्हा ती अजून इमारत वगैरे मोठी व्हायची होती। आज मी बघितली आहे की आकाशापर्यंत पोहोचली, छान वाटते। त्यामुळं शाळा काही मला नवीन नाही, त्यामुळं पुन्हा सर्व विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षण पद्धती म्हणजे काय ह्याच्यावर मी सांगणार आहे। रामाच्या काळची शिक्षण पद्धती कशी होती आणि आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण काय करायला पाहिजे हे इथे मी सांगण्याचा प्रयत्न करते। सगळ्यांनी जरा थोडंसं आपण रामाचं चिंतन केलं किंवा रामाच्या ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या जरी आपण ऐकल्या तरी मी म्हणेन की आपल्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा शिक्षणामध्ये आपलं काहीतरी वेगळे आपल्याला बदल घडवून आणता येतील आणि हे विद्यार्थ्यांनी आणायचे असतात। शिक्षक आहे तर त्या शिक्षकाच्या ठिकाणीच व्यवस्थित आहे, विद्यार्थी थोडासा बदललाय आणि तो बदल आपल्याला करण्यासाठी म्हणून रामाचं शिक्षण पद्धती काय होती ही आज आपण ऐकणार आहोत। वाल्मिकीने रामाचं सगळं चित्रण ऐकलेलं होतं। एकदा देवसभा भरली आणि या देवसभेमध्ये नारदांनी वाल्मिकींना प्रश्न विचारला की या जगतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ राजा असा कोण आहे? तेव्हा त्यांनी रामाचं नाव घेतलं। कोणताही गुण त्याच्याकडे नाही असंच नाही, सर्व गुण संपन्न असा तो राजा होता। आणि त्यांनी विचारलं की कसं काय आता हे चालू आहे? म्हणजे रावणाचा वध करून राम आत्ता परत अयोध्येला येत आहे, त्यावेळची ही घटना आहे। म्हणजे वाल्मिकींच्या समोर रामायण घडत होतं जसं आपल्या समोर अयोध्येचं आता रामायण घडत आहे। आणि त्यामुळे वर्तमान काळातलं हे वाल्मिकी रामायण आहे असं आपण त्याला, आणि म्हणून ती ग्राह्यपत आहे असं म्हणूया। आणि त्याच्यानंतर जेव्हा सीतेला सोडलं
लव कुशांचा जन्म वाल्मिकींच्या आश्रमात झाला, त्या प्रत्यक्ष सीता समोर आली होती, त्यामुळे त्याच्यातले जे काही त्रुटी राहिल्या होत्या त्याही वाल्मिकींनी पूर्ण केल्या. म्हणून ही संपूर्ण कथा आहे जी वर्तमान काळात घडलेली कथा आहे, प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडलेली घटना. आणि म्हणून ही वाल्मिकी रामायण ही सत्यप्रत आहे असं म्हणायला हरकत नाही. आता रामायण काळी शिक्षण संस्था काय होत्या? तुमच्या आमच्यासारख्या अशा शाळा नव्हत्या, आश्रम शाळा होत्या. वशिष्ठ आणि विश्वामित्र यासारखे ऋषी हे रामायणकालीन मूळ संस्कृतीचे आधारस्तंभ होते. वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र ऋषी त्या काळातले शिक्षण संस्थेतले आधारस्तंभ असं त्यांना मानलं जात होतं. शालीन कुटुंबे आपल्या मुलांना अभ्यासासाठी आणि संस्कारासाठी लहानपणापासून या थोर ऋषींच्या तपोवनामध्ये पाठवत असत. लहानपणापासून सुंदर, निर्दोष आणि आदर्श शिक्षण पद्धती मिळाल्याने तेथे राहणारा विद्यार्थी हा विचाराने परिपक्व होत असे. त्याला ब्राह्मण्यत्व प्राप्त होईल. ब्राह्मण्य म्हणजे काय? तर शम, दम आणि तप. इथं जातीयता येत नाही. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय वगैरे ही जातीयता तिथे येत नाही. तर याच्यामध्ये काय शिकवलं जायचं? तर शम, दम आणि तप शिकवलं जायचं. या जातीचा संबंध नाही, तर पवित्र स्थान, सुचिरभूत वातावरण आणि तेजस्वी, तपस्वी, निस्वार्थ गुरु आणि गुरूंच्या परिश्रमाने चीज करणारे, सामर्थ्य संपन्न, अविश्रांत परिश्रम करणारे विद्यार्थी, यामुळे ही तपोवने, आश्रम धन्य झालेले होते. एक क्षण सुद्धा त्यांचा असा वाया जायचा नाही. म्हणून आपल्याला एक श्लोक माहित असेल, क्षणशः कणश्चैव विद्यार्थं च साधये, क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धन. एक एक क्षणाचा वापर तिथले विद्यार्थी करत होते. एक क्षणही त्यांचा वाया जात नव्हता. आणि म्हणून विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी जे सांगितले तेच करावं. आज आपल्याकडे प्रलोभने एवढी झालेली आहेत. पहिल्यांदा मोबाईल आणि दुसरं टीव्ही. या प्रलोभनामुळे आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो, पण त्या काळामध्ये ही प्रलोभनच नव्हती. एकदा का त्या आश्रमशाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजी जे सांगतील तेच सगळे विद्यार्थी करत होते. आणि त्यामुळे विद्यार्थी हा विद्यार्थी संपन्न असा असायचा. किंवा दुसरा एक श्लोक असा सांगता येईल की सुखार्थीनं कुतो विद्या, विद्यार्थीनं कुतो सुखम, सुखार्थी चेत त्यजेत विद्या, विद्यार्थी चेत त्यजेत सुखम. काय व्हायचंय आपल्याला? विद्यार्थी व्हायचंय का सुखार्थी व्हायचंय? आपल्याला विद्यार्थी व्हायचंय. मग विद्यार्थी व्हायचं असेल तर सुख टाकून द्या, त्यजेत टाकून द्या. आणि जर सुखार्थी व्हायचं असेल तर विद्या टाकून द्या. पण आजचा विद्यार्थी काय करतो? सुख पण पाहिजे आणि विद्या पण पाहिजे. पण विद्यार्थी दशेमध्ये फक्त विद्या संपादन करणं एवढे एकच काम खरं तर पाहिजे. त्या काळामध्ये आश्रमशाळेत ही विलोभनं अजिबात नव्हती, प्रलोभनं नव्हती. आणि त्यामुळे विद्यार्थी हा विद्यार्थी संपन्न, विद्वान संपन्न असा असायचा. तपोवनामध्ये सर्व प्रकारचे शिक्षण म्हणजे अगदी शौच विधीपासून कुठे जावं, कुठे तोंड करावं, काय वापरावं, या सगळ्याचं ज्ञान या वाल्मिकी रामायणामध्ये दिलेलं. जीवनोपयोगी शिक्षण देण्यात येईल आणि त्या काही शिक्षण विनामूल्य दिलं जायचं, हे फार महत्वाचं. परंतु विनामूल्य का दिलं जायचं? तर प्रत्येक शिक्षक जो असायचा, जो ऋषितुल्य असायचा, तो विद्यार्थ्यांना विद्या संपन्न करून द्यायचा. त्याचा घरचा जो काही उपयोग असेल किंवा घर चालवणे जे असतं ते सगळं घर चालवणे समाजातल्या लोकांनी ते घर चालवण्याचा विडा उचलायचा आणि त्यांचं घर चालवायचं. त्यामुळे त्यांना वेगळा पैसा असा मिळवावा लागत नव्हता. अर्थात त्यामुळे लोभही कमी होता. अन्न वस्त्र निवारा एवढं जरी मिळालं तरी पुष्कळ, त्याच्यात संतुष्ट असायचे गुरु सुद्धा.
आणि ते आपल्या ज्ञानाची मशाल पेटवून स्वतःच्या त्यागी जीवनाचे तेल त्यात घालून सतत त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना प्रकाश देत होते. असे त्या काळातले गुरु होते आणि त्या काळातले विद्यार्थी याच पद्धतीने होते. ऋषी मुनींना तपोवनात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सामान्य नागरिक उचलत असत. विद्यार्थ्यामध्ये सर्व थरातील विद्यार्थी असत. राजपुत्र, श्रीमंत, गरीब सर्व एकत्रपणे राहायचे. हा राजपुत्र आहे म्हणून याला वेगळं असं काहीतरी शिक्षण द्यायचं, त्याला वेगळी झोपायची खोली, त्याला वेगळं जेवायचं अन्न असं नव्हतं. जे तिथे असलेले एक जो विद्यार्थी जे खाईल तेच सगळ्यांना खायला मिळायचं आणि तसंच झोपायची व्यवस्था असायची. म्हणून राम लक्ष्मणांचं उदाहरण तिथे देता येईल की जेव्हा ते झोपायचे, आता ते राजवाड्यातनं आलेले हे राजकुमार आहेत, राजपुत्र आहेत, त्यामुळं मंचक वगैरे असायच्या, छान मोठ्या गाद्या वगैरे असायच्या, त्या गाद्यांवरही झोपलेली राजपुत्र. परंतु जेव्हा ते आश्रमात आले तेव्हा त्या आश्रमामध्ये पर्णछाया किंवा पानांचं एकत्रीकरण असं हंतरून असायचं आणि त्या पर्णशय्येवर ते झोपलेले असायचे. राजपुत्र म्हणून त्यांना वेगळं असं काहीही दिलं जात नव्हतं आणि म्हणून परिस्थितीची जाणीव त्यांना त्या काळामध्ये होत होती. जेव्हा राम हे सगळं बघून आले, जेव्हा ते राजवाड्यामध्ये आले तेव्हा ते डिप्रेशन मध्ये गेले असं म्हणतात. म्हणजे काय झालं, सभोवतालचं वातावरण त्यांनी बघितलं आणि त्यांनी विचार केला की सगळे लोक सुखी कसे होतील, त्याच्यासाठी मी राजा म्हणून काय करायला पाहिजे याचा ते विचार करायला. आणि हा विचार करता करता मी उद्याच्याला राजा होणार आहे, मला कसं वागायला पाहिजे ह्याचं शिक्षण किंवा याचा विचार करून त्यांनी ठरवलं होतं की आपण आता या पद्धतीने वागायचे. अर्थात दशरथ हे राजा तसेच होते. दशरथांचं आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होताच. त्यामुळे त्या तिथे असलेल्या एकाही विद्यार्थ्याला दुय्यम असं स्थान दिलं जात नव्हतं. मुलांचे मंगल करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय असे. आपला विद्यार्थी संपूर्ण मानवजातीचा प्रतीक बनला पाहिजे हे गुरुलाही वाटत होतं. आज आपल्या शाळेमध्ये अनेक उपक्रम घेतात. कशासाठी घेतात हे उपक्रम? की माझ्या शाळेचा विद्यार्थी हा समाजामध्ये तो आदर्श मानला पाहिजे, मानव जातीचा प्रतीक बनला पाहिजे, ही आमच्या शिक्षकांची तळमळ असते आणि म्हणून हे आम्ही सगळे उपक्रम घेत असतो. त्या काळातही तसंच होतं. गुरु शिष्य संबंध काय होता त्यांचा? इथे विश्वामित्र एकदा दशरथ राजाकडे गेले आणि दशरथ राजाला त्यांनी सांगितलं की बाबा रे, तुझा राम मला देऊन टाक. आता राम जन्म घेण्यासाठी पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ करून पुत्राला जन्म दिलाय. तो 10-12 वर्षाचा मुलगा आहे आणि त्या विश्वामित्र येतात काय आणि मुलाला घेऊन जातात काय किंवा दे असं म्हणतात. कोणत्या वडिलांना आवडेल हे असं? दशरथ राजालाही नाही आवडलं. ते ऐकूनच दशरथ राजा मूर्छित झाले. मग त्यांना शुद्धीवर वगैरे आणण्यात आलं आणि वशिष्ठ ऋषींनी त्यांना मात्र असं समजावून सांगितलं की विश्वामित्र ऋषी हे उत्तम गुरु आहेत, तू रामाला त्यांच्याबरोबर पाठव. रामाचा जन्म जो आहे तो समाज निवारण करण्यासाठी, अनेक राक्षसांना मारण्यासाठी झालेला आहे. तेव्हा तू अजिबात काळजी करू नको, विश्वामित्रांच्या बरोबर पाठवून दे असं वशिष्ठ मुनींनी दशरथ राजाला सांगितलं. आणि दशरथ राजा त्याचा विश्वास होता वशिष्ठांच्यावर आणि त्यांनी आपले पुत्र त्यांच्याबरोबर पाठवले. आता अयोध्येपासून त्यांच्या आश्रमापर्यंत चालत जायचे. त्यावेळेस वाहनं, अर्थात खरं तर यांच्याकडे रथ होते, रथातून जायला काही हरकत नव्हती. परंतु रथातून कोणीही गेलं नाही तर चालत त्याला गेलं, कारण भूभाग जो आहे, भौगोलिक परिस्थिती जी आहे ती रामाला समजावी हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आपल्याकडे सहली आपण कहतो, सहलीला जातो, पण सहलीत जाताना आपण भूभाग बघतच नाही. जे काही आपल्याला बघायला सांगितलं तेवढा एक पॉइंट बघतो आणि गाडीमध्ये बसून अनेक पदार्थांचं सेवन करतो.
परंतु रामाला तशी मुभाच नव्हती. विश्वामित्र चालतायत म्हणजे मला चालायला पाहिजे, माझे पाय दुखतंय, हे त्यांच्या तोंडातून कधीही आलेलं नाही. आणि म्हणून विश्वामित्र ऋषी त्यांना चालत आपल्या आश्रमापर्यंत घेऊन गेले आणि सभोवतालच्या झाडांची माहिती, भूभागची माहिती, भूगोल हे सगळं त्यांना शिकवत गेले. एकही क्षण त्यांनी वाया घालवला नाही त्याच्यामध्ये. आणि मग अशा पद्धतीने ते त्या राजपुत्रांना घेऊन आपल्या आश्रमापर्यंत पोहोचले. त्या दोघांना का घेऊन आलेले होते? तर विश्वामित्रांना एक सिद्धी प्राप्त करायची होती आणि ती सिद्धी प्राप्त करत असताना तिथे राहणारे अनेक राक्षस त्यांना त्रास देत होते. आणि विश्वामित्र ऋषी तर शाप देण्यामध्ये एक नंबर असे ऋषी होते. ते म्हणले मी शाप देऊ शकतो यांना, परंतु जेव्हा अनुष्ठान करायला बसतो तेव्हा शाप द्यायचा नसतो. आणि म्हणून मला कुणीतरी साह्याची गरज आहे, म्हणून मी रामाला बोलवलंय आणि रामाबरोबर लक्ष्मण आहे. राम लक्ष्मणाने त्या राक्षसांचा निपात करायचंय आणि मग इकडे मी माझे सिद्धी प्राप्त करेन, तेव्हा माझं इच्छित कार्य पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं. आणि त्याचीच माहिती विश्वामित्र ऋषी जाता जाता या राम लक्ष्मणाला सगळे देत होते. तिथे त्राटिका होती, सुभाव होता, मारीच होता, हे सगळेजण यज्ञामध्ये रक्ताचा सडा टाकत होते, मांस टाकत होते, त्यामुळे विघ्न आणत होते. त्या सगळ्यांना मारण्यासाठी आणि तिथला परिसर चांगला करण्यासाठी असं म्हणूया या रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र ऋषी आले. मग आता त्यांच्याशी किती चांगल्या पद्धतीने, कारण हा जो गुरु आहे तो आईचंही काम करायचा, वडिलांचंही काम करायचा आणि गुरुचंही काम करायचा. आश्रमशाळेमध्ये हे सगळं केलं जातं. आपल्याकडे आश्रमशाळा सुरू आहेत आणि काही बंद पण पडलेले आहेत. या आश्रमशाळेमध्ये हे गुरु त्यांना अतिशय प्रेमाने वागवायचे, त्यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण व्हायचा. आणि सकाळी उठवताना विश्वामित्र ऋषी म्हणायचे, उठ रे वरद शार्दूला, उठ, बघ तिकडे किती सुंदर प्रभात काळ सुरू झाला आहे, पूर्व दिशेचे वातावरण किती सुंदर झाले आहे, उठ बाळा उठ. माझ्या मते आपल्या घरामध्ये पण असंच प्रेमाने आई उठवते, परंतु त्या क्षणाला ते लगेच उठायला पाहिजे. आईने बोलवलंय किंवा आईने उठवलंय म्हटल्यावर आपण लगेच उठायला पाहिजे, पण नाही आपल्याकडनं होत. आईकडे लाड केले जातात, गुरुजींच्याकडे लाड केले जात नाही. म्हणून रामेती मधुराम वाणी विश्वामित्रोभ्ययम, रामेती मधुराम वाणी विश्वामित्रोभ्य भाषत, उत्तिष्ठ नरशार्दूल पूर्वसंध्या प्रवर्तते. हे नरश्रेष्ठा, शार्दूल म्हणजे सिंह, नर शार्दूला असं त्यांनी रामाला वचन दिलेलं आहे किंवा संबोधनाने हाक मारलेले की तू माणसांच्या मध्ये सिंह असा आहेस, राजा आहेस, म्हणून नर शार्दूला उठ असं त्यांनी त्याला हाक मारली. आणि रामाच्या डोक्यावरून, त्याच्या कुरळे केसावरून आपला हात फिरवत त्याला प्रेमाने उठवत असेल. गुरु डोळ्यासमोर असं चित्र जेव्हा डोळ्यासमोर येतं तेव्हा क्षणभर असं वाटतं की काय ते राम भाग्यवान असतील. घरामध्ये राहून आई वडिलांचं प्रेम तर आहेच आहे, पण गुरूंचं इतकं प्रेम आपल्यावर, तेव्हा हा प्रसंग बघितला की भावनावश होऊन जातो आपण. रामायण काळात मुलांना जसं शिक्षण दिलं जात होतं तसं स्त्रीलाही शिक्षण दिलं जात होतं. त्याचं पहिलं उदाहरण आपल्याला कैकेयी दशरथाच्या बरोबरीने लढलेली येते आणि बक्षीस म्हणून तिला 2 वर मिळालेत वगैरे ही कथा माहिती आहे आपल्या सगळ्यांना. परंतु त्याच्या पुढच्या 2-3 स्त्रियांची नावं सांगते की त्याच्यामध्ये स्त्रियांना शिक्षण असं दिलं जायचं की त्यांच्यामध्ये भक्ती, माधुर्य हे निर्माण झालं पाहिजे की आपल्या जीवनात येणाऱ्या पुरुषाबरोबर ती सुखाने दिवस कंठीत असे व थोडक्यात स्त्री ही तेजस्वी, तत्वनिष्ठ, ज्ञानी बनेल याकडे त्या गुरूंचं लक्ष असेल.
म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती अनुक्रमे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या या पत्नी आहेत. या चौघींचा संपूर्ण जेव्हा रामायण वाचतो तेव्हा या चौघींचा उल्लेख फारसा दिसत नाहीये, पण त्यांना नेमून दिलेल्या कामामध्ये त्या यत्किंचितही इथे विचलित झालेल्या नाही. त्याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. सीताला राम वनवासाला निघाले तेव्हा सीता म्हटली मला माहित नाही, जेथे राघव तेथे सीता. सीता गेली रामाबरोबर. उर्मिला लक्ष्मणासमोर उभी राहिली तेव्हा लक्ष्मणाने लगेच सांगितलं तू येऊ नको माझ्याबरोबर, तुझ्याकडे काम आहे की सुमित्रा, कौसल्या आणि कैकेयी यांची सेवा करायचं तुझं काम आहे, तेव्हा मी येतं तेवढं कर. ती बिचारी उर्मिला त्याच्यावर एक शब्दही बोलली नाही. पुढे भरत नंदीग्राममध्ये राहायला आला. ऋषितुल्य जीवन जगत होता, जसं राम तसा भरत. तेव्हा एक दिवस मांडवी त्याच्या आश्रमामध्ये गेली आणि म्हणली की मी इथे येऊन राहू का. खरं तर नवरा होता, नवऱ्यापाशी यायला काहीच हरकत नव्हती, परंतु भरताने तिला सांगितलं की एक पाऊलही याच्या पुढे या आश्रमात ठेवू नकोस, तुझं काम आहे ते ज्या राजमाता आहेत त्यांची सेवा करणं हे तुझं काम आहे, तेव्हा तू तिथेच जा. आणि खरोखरच मांडवी राम परत रावणाचा वध करून जेव्हा आले आणि राज्याभिषेक वगैरे सुरू झाला तेव्हा त्याची आणि मांडवी आणि भरतांची भेट झाली. केवढा संयम पाळला असेल मांडवीने. त्याच्याबरोबर श्रुतकीर्ती ती पण तशीच. शत्रुघ्नाचं काम काय होतं तर राज्याच्या सीमा सांभाळणं हे त्याचं काम होतं आणि खजिन्यामध्ये भर टाकणं हे त्याचं काम होतं. रामायण जेव्हा असतो तेव्हा राम लक्ष्मण भरत, राम लक्ष्मण भरत, शत्रुघ्नाचा फारसा उल्लेख कळतच नाही आपल्याला. परंतु रामाचं राज्य सुरक्षित ठेवण्याचं काम शत्रुघ्नाचं होतं आणि त्यांनी केलं. एवढंच नव्हे, खजिन्यामध्ये सुद्धा भर टाकलं. तेव्हा त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं की तुझंही काम काय आहे, राजमातांना सांभाळणं हे तुझं काम. या उरलेल्या तिघी जणी राम परत येस्तवर साध्वीपणाने तपस्वी वृत्तीने राहिल्या आणि आपल्या सासवांची सेवा करू लागल्या. सासू हा शब्द मुद्दाम वापरते, सासवांची सेवा करत होते. आज आपण पहिल्यापासूनच मुलींच्या मनात म्हणतो सासू म्हटलं की डोळ्यासमोर वेगळी चित्र निर्माण होतात. नाही, सासू ही आपल्या आईप्रमाणे आणि तिची सेवा करणं हे त्या सुनेचं काम आहे आणि ते केलंच पाहिजे. ह्याचं शिक्षण या आश्रमामध्ये दिलं जात होतं आणि म्हणूनच या तिघी जणींनी 14 वर्ष आपल्या सासू मातांची सेवा केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वाध्याय करावा लागतो. आपण प्रत्येक धडा पूर्ण झाल्यानंतर स्वाध्याय करतो घरी, पण स्वाध्याय पुन्हा पुन्हा करावा लागतो. आणि स्वाध्यायम प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम, पुन्हा पुन्हा तो करावा लागतो स्वाध्याय, त्याशिवाय ते पाठ होत नाही. वेदांचा अभ्यास करायचा असेल तर वेदांचा अभ्यास करण्यासाठी मंदिरं खुले होती. उरलेलं आश्रमानंतरचं जे शिक्षण होतं ते मंदिरात जायचं आणि मंदिरामध्ये वेदांचं पठण करायचं. तुम्ही काल जे चित्रण बघत असेल, मला कालच्या चित्रणाचं तर खूप म्हणजे मी मोहात पडले तिथल्या, असं की नरेंद्र मोदी, भागवत असे सगळेजण बसलेले होते आणि तेव्हा वेदांच्या रुच्या चालल्या होत्या. 2 माणसं 3-4 माणसं असे हाताने असे करत होते. ते काय करत होते त्यांना माहिती आहे, पण हे सगळं भागवत सुद्धा स्वतः त्यांची लिप जी होते ती हलत होती, म्हणजे त्यांचे वेद पाठ होते. हे मला त्याच्यावरून लक्षात आलं. कोणत्या तोडीची माणसं त्या स्टेजवर बसलेली होती आणि हे वेदांचं पठण जे केलेलं होतं ते सगळेजण करत होते. रामाच्या काळामध्ये सुद्धा तेच करत होते आणि मंदिरामध्ये जाऊन अनुष्ठानं करायची आणि वेदांचा अभ्यास करायचा. आज आपल्याला वेद म्हणजे काय हे सुद्धा माहित नाहीये. आपल्या घरी एखादा भटजी येतो आणि तो काही मंत्र वगैरे म्हणतो, काही कळत नाहीत आपल्याला. जरा लक्ष द्या, म्हणजे आपल्याला त्या मंत्राकडे काय म्हणतात, त्याचा आपल्याला काय फायदा आहे हे आपोआप कळून जातं. आणि तेच
शिक्षण या मंदिरातून दिलं जायचं. ही शिक्षण व्यवस्था साधारण 12-13 वर्षापर्यंत पूर्ण व्हायची आणि 12-13 वर्षाचा हा मुलगा जेव्हा घरी यायचा तेव्हा पुढील शिक्षणाचा अभ्यास करायचा. रामानेही तेच केलं आणि म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम राम तयार झाला. काय काय गुण मिळवलं होते त्यांनी आश्रमातनं, तर त्याच्यामध्ये एक भव्य विभूती महत्वाचे दिव्य जीवन चरित्र त्याचं निर्माण झालं. लोकांमध्ये सद्गुण संपन्न, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी, चारित्र्य संपन्न, सर्वांचे हित करू पाहणारा विद्वान आणि मुख्य म्हणजे राम हा दिसायला खूप सुंदर होता. सौंदर्याचा असा त्याचा तो अवतार आहे. स्वतःचे मन ताब्यात ठेवणारा आणि क्रोध जिंकलेला तेजस्वी, मत्सररहित आणि कुणावरही रागवत नसे. पण जर का एकदा रागवला असेल तर देव सुद्धा त्याला घाबरत होते, असं त्याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आहे. असा हा सुंदर असलेला, त्याच्यातलं वीर्यवान म्हणजे पराक्रमी माहित आहे, धर्मज्ञ धर्म जाणणारा होता, कृतज्ञ होता. त्याचं एक उदाहरण असं सांगता येईल. जेव्हा सीतेला रावणाने पळवून नेलं आणि जाताना मध्ये कोण भेटला त्याला? जटायू भेटला. बरोबर. तो जटायू खरं तर वयोवृद्ध झालेला होता, तरी सुद्धा सीतेची सुटका होण्यासाठी रावणाशी त्यांनी युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये त्याचे 2 पंख कापले गेले. तो मरणा अवस्थेपर्यंत पोहोचलेला होता. परंतु जेव्हा राम त्या बाजूने चालला तेव्हा त्याला जटायू दिसला आणि जटायू त्या दोघांचं संभाषण झालं. तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं की यांनी माझ्या बायकोला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि म्हणून तो तिथे बसला, त्याच्या अंगावरून हात फिरवला, प्रेमाने त्याच्याशी बोलायला लागला. पण काही काळातच त्याचा मृत्यू झाला. केवळ रामासाठी त्यांनी जीव धरून ठेवलेला होता. जटायू हा आपल्या वडिलांच्या वयाचा आहे असं समजून त्याचं उत्तर कार्य जे आहे ते रामाने तिथे नसून केलं, याला कृतज्ञता म्हणायची. बाकीचं वीर्यवान वगैरे आहे हे सगळ्याला आपल्या सगळ्या गोष्टी माहीतच आहेत. विद्वान तर होताच तो आणि एकदा का रागवला तर देव सुद्धा घाबरत होते, असा त्याचा राग होता. राम देव नाही हे मी सुरुवातीला सांगितलं. तर ते कसं आहे तर टाकीचे घाव घावून देव झालेले ते मानव आहे. मानव का आहे? कारण रावणाला शाप जो किंवा वर म्हणूया तो मिळालेला होता की तुला एक सामान्य माणसाकडून तुला मृत्यू आहे आणि म्हणून रामाचा अवतार एक सामान्य माणूस म्हणून झालाय. अनेक टाकीचे घाव घालून देवत्व त्याला प्राप्त झालेले आणि त्यामुळे आज आम्हाला राम आदर्श वाटतो. बघा मधल्या काळामध्ये आपण रामाचं नाव सुद्धा फारसं घेतलं नसेल घरात जे काही आपण म्हणत असतो ते, पण गेले 15 दिवस आपण जे पाहतोय आणि कालचा दिवस राममय झालेले. जळी काष्ठी पाषाणी आपल्याला राम दिसतोय, रस्त्यातून जात असताना मेणबत्त्या लावलेल्या दिसतंय, सगळीकडे राम 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 आणि रामच. राममय जग आमचं झालेलं आहे. पुन्हा आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये राम जागृत केलेला आहे आणि हा राम असा तर जागृत राहिलाच पाहिजे, कारण त्यांनी अनेक हाल अपेष्टा सहन केले. त्याच्याबरोबर रामाचं अजून एक व्यक्तिमत्व असं सांगता येईल की त्याची पितृभक्ती ही अतिशय वाखाणण्यासारखी होती. 14 वर्ष वनवासाला जा हे जेव्हा दशरथ कैकेयी यांच्या शब्दवाणीने त्यांनी ऐकलं आणि तो आनंदाने जायला तयार झाला. एकीकडे राज्याभिषेक चालू होता. तुम्ही आम्ही असतं तर काय म्हटलं तर मी राजा झालोय, आता मी काही जाणार नाही. पण रामाने तसं नाही सांगितलं. वडिलांची आज्ञा आहे ना, मी पाळेन. त्याच्या पुढे जाऊन चित्रकूट पर्वतावर जेव्हा भरत त्यांना न्यायला आला तेव्हा त्यावेळेस वडील गेलेले होते. मग आता परत राज्यात आलं असतं, राज्य केलं असतं तर चाललं असतं की नाही? तुमच्या आमच्यासारखे कोत्या बुद्धीचे असतील तर आपण परत आलं असतं. पण राम म्हटला नाही, मी एकदा वचन दिलंय ना तेव्हा मी ते पूर्ण 14 वर्ष मी काय करणार, वनवासच होऊ.
आणि त्या पद्धतीने अशीही त्यांची पितृभक्ती आपल्या सगळ्यांना माहिती. रामाचे मातृप्रेमही तितकंच वाखाणण्यासारखं आहे. कवी भास म्हणून एक होऊन गेले संस्कृत नाटककार, प्रतिमा नावाचं त्यांनी नाटक लिहिलं. त्या नाटकामध्ये भासाने कैकेयीचं उदात्तीकरण केलं. आपण सगळ्यांना कैकेयी वाईट आहे असं म्हणतो, परंतु भासाने मात्र सांगितलं कैकेयी ही श्रेष्ठ आहे. त्यांनी 2 उदाहरणं त्याच्यामध्ये अशी दिली की सुमंत नावाचे ते प्रधान त्यावेळेस होते आणि वशिष्ठ हे ऋषी होते. 2 जण येऊन या कैकेयीला सांगत होते रामाला वनवासात पाठव, त्याचा राज्याभिषेक करू नकोस. ती म्हणली नाही नाही, माझा राम लाडका आहे, मी त्याचा राज्याभिषेक करणारच. पण त्याच्यावर इतकं सांगितलं गेलं की अरे रामाचा जन्म याच्यासाठी नाही झालेला. मग रामाचा जन्म कशासाठी झालाय? कशासाठी? रावणाला मारण्यासाठी झालाय. मग हा रावण काही त्यांच्या घरात येऊन बसणार आहे, आता ये बाबा मला मार, रामाला जावं लागणार आहे. आणि म्हणून कैकेयीच्या तोंडातून तिने असं सांगितलं की दशरथ राजाला 2 शाप मिळाले. एक काय आहे? पुत्रशोक. पुत्रशोकाने तू मरशील असं त्याला शाप श्रावणाच्या आई वडिलांनी दिलेला. मग याच्यामध्ये पुत्राचाही मृत्यू झाला पाहिजे आणि वडिलांचाही मृत्यू झाला पाहिजे. आणि मग ती असा विचार करते ठीक आहे याच्यात एक मृत्यू वाचूयात म्हणते आपण. दशरथ तर मरणार आहे निश्चित आहे, मग रामाचा तरी मृत्यू वाचूया. आणि म्हणून तिला संताप येतो. त्याच्यात मंथरा ही तिची दासी आहे, तीही त्याला काहीतरी शिकवते. आणि कैकेयी मात्र 2 वर मागून घेते, रामाला वनवासात पाठवा. राम नजरेआड झाला तरी दशरथाला सहन होत होतं, तो मूर्छित होत होता. आता तर 14 वर्ष दिसणार नाही, त्यामुळे राजा काय झाला? प्राणांत झाला त्याचा. त्यामुळे राजा गेला, पण राम मात्र जीवित राहिला की नाही? पुत्र शोकाने मरशील म्हणजे पुत्र जिवंत राहिला, फक्त तो दृष्टीआड झालेला. तेव्हा तिने भरताला सांगितलं बाबाला मी या 2 गोष्टी केल्या आहेत, तेव्हा तू मला चांगलं म्हण किंवा वाईट म्हण, पण तुझ्यावर जेवढा प्रेम आहे त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम माझं रामावर. काही कालांतराने भरताने रामाला विचारलं की तू माझ्या आईला शिक्षा का नाही केलीस? ते म्हणलं तिला वेगळी शिक्षा काय करूस? आपण सगळेजण मी रावणाचा वध करून आलोय, राज्याभिषेक झालाय, आपण सगळे आनंदात गप्पा मारतोय, पण ही कैकेयी मात्र आपल्या कक्षामध्ये बसून तिला आजही वाईट वाटतंय की मी रामाला अशी का शिक्षा केली. तिला आजही त्याचं वाईट वाटतं. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तिच्या मनाला या यातना होणार आहे, त्यापेक्षा तिला अजून वेगळी मी शिक्षा काय देऊ. हे मातृप्रेम, पितृप्रेम, मातृप्रेम हे आपल्याला याच्यातून दिसतं. रामाचं बंधुप्रेम, भरताला राज्य दिलं, शत्रुघ्नाने राज्य सांभाळलं, लक्ष्मण तर त्याच्या साथीला होता, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्या राज्याभिषेकाच्या वेळेस भरत कुठेही दिसला नाही. मारुतीला चिंता लागली. मारुतीने श्रीरामाला केलं अहो भरत कुठे आहे, दिसत नाही आहे. राम म्हटले नाही रे माझ्या लक्षात आलं, जा बघू त्यांना शोधून आण भरताला. या मारुतीने या भरताला शोधायचा खूप प्रयत्न केला आणि शेवटी भरत मिळाला. तो कुठे मिळाला तर राजसिंहाच्या पाठीमागे बसून तो रडत होता. मारुतीने त्याला प्रश्न विचारला का रडतोस रे राजा? तो म्हटला मला याचं इतकं आज वाईट वाटतंय की रामाच्या पादुका घेऊन मी इथे आलो, 14 वर्ष राम अनवाणी चाललेले, त्यांच्या पायाला किती यातना झाल्या असतील याचं दुःख मला आज होतं. याला म्हणायचं बंधुप्रेम. आणि हे बंधुप्रेम आपल्याला संपूर्ण रामायणामध्ये दिसून येते. त्याच्यामध्ये राम हा आदर्श मित्र सुद्धा होता. आता त्याचे मित्र कोण होते? जेव्हा राम लहान होता तेव्हा शरयू नदीच्या तिथे तो खेळ खेळत होता. आणि ते खेळ खेळत असताना एक 3-4 मुलं बाहेर न यायची आणि ती डोकावून जायची
रामाच्या लक्षात आलं हे कोण बघतायत, कोण येत आहे तिथे. एक दिवस राम खेळ सोडला आणि त्या मुलांना घेऊन आला. अरे तुम्ही असे का उभारतात, या ना आमच्या बरोबर खेळायला. तर म्हणला नाही, आम्ही हलक्या जातीचे आहोत, जंगलामध्ये राहणारे आहोत, तुम्ही सगळे राजपुत्र इथे खेळतात, आम्ही कसं तुमच्याबरोबर खेळावं. तेव्हा रामाने सांगितलं इथे आम्ही जातीयता वगैरे पाळत नाही, चला. आणि म्हणून त्याला हाताला धरून आपल्या मित्राच्या बरोबर ओळख करून दिली आणि त्याला खेळायला घेतले. कोण होता हा? गुह निषाद राजा होता. लहानपणापासून रामाचा तो सखा झाला आणि जेव्हा वनवासामध्ये, जेव्हा 14 वर्ष वनवासात गेला, तेव्हा त्याच्या निषाद राजापासून तो जात होता. त्या गुहाला कळल्याबरोबर तो धावत आला आणि रामाला म्हटलं, अरे तू अयोध्या राज्य सोडून दे, माझ्या राज्यावर बस, सगळं राज्य तुझ्या हाताखाली आम्ही हे करतो. तो म्हणतो नाही, मी जे वचन दिलंय ते वचन बरोबर आहे, मी तुझ्या राज्यात येऊ शकत नाही. कारण खेळता खेळता एकदा गुहच असा म्हणाला होता की रामा, ज्या जंगलामध्ये राहतो त्या जंगलाची सगळी व्यवस्था माझे वडील आम्ही सगळे बघतो, तर मला तिथलं राज्यपाल देशील का? त्या रामाने सांगितलं हो, मी वडिलांना विचारतो आणि सांगतो. आणि त्यांनी दशरथांना विचारलं आणि दशरथांना विचारून त्यांनी लगेच होकार दिला आणि तो निषाद राजा झाला, तो गुह. आणि दुसरा मित्र आहे तो सुग्रीव. सुग्रीवाला सुद्धा राज्य दिलं. त्या राज्यावर खरं तर रामाला बसता आलं असतं की नाही, परंतु नाही. त्याच्या पुढे रावणाचं राज्य जे आहे ते विभीषणाला दिलं, तेही राज्य त्याला घेता आलं असतं की नाही, परंतु एकही राज्यावर तो बसला नाही. अयोध्येचं राज्य हे फक्त माझं आहे, बाकीची संघटना निर्माण करणं हे माझं काम आहे. आणि म्हणून ही संघटना निर्माण करत 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 तो पुन्हा अयोध्येला आला. आणि म्हणून मित्र हा आदर्श मित्र. शत्रूंनी सुद्धा रामाचं कौतुक करावं, रावणाने त्याचं कौतुक केलंय, धर्मज्ञ आहे असं सांगितलं. म्हणजे शत्रू सुद्धा त्याचं कौतुक करत होता. त्याचा व्यक्तिमत्वाचा शेवटचा पैलू असा आहे की एकपत्नीत्व. रामाने अनेक लग्न केलेली नाही, एकच लग्न केलं आणि एकनिष्ठ राहिला. जेव्हा जेव्हा त्याला सीतेला सोडवायचे प्रसंग आले तेव्हा तेव्हा मी एक राजा आहे आणि राजाच्या कर्तव्यापासून मी एक क्षणही इकडचा तिकडे जाणार नाही, प्रसंग पडला तर मी सीतेला सुद्धा सोडीन असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी प्रजारंजनासाठी स्नेह दया कीर्तीच नव्हे तर वेळ पडली तर जानकीचाही त्यांनी त्याग केला. जेव्हा राम, लव आणि कुश यांचा जन्म वाल्मिकी आश्रमामध्ये झाला तेव्हा तिला रानामध्ये सोडून ठेवण्यात आलं आणि रानातनं तिने लक्ष्मणाला निरोप दिला की रामाला सांग मला अजिबात वाईट वाटलं नाही. उलट असं आहे की हा जो मला जे सोडून दिलंय त्याचं वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही प्रजेचं रक्षण करा असं सांगितलं. आणि अशा प्रकारे 1-2 पॉईंट याच्याकडे सांगते आणि मग थांबते. याच्यामध्ये पहिलं की ताजमहाल बांधला. ताजमहाल बांधणाऱ्यांनी काय केलं, जो कारागीर होता त्याचे हातच तोडून टाकले आणि प्रेमाचं प्रतीक म्हणतो ताजमहाल. पण आमच्या श्रीरामाने पूल बांधला, पत्नीची सुटका केली, पत्नीला आपल्या वैभवामध्ये परत घरी आणलं, याला म्हणायचं प्रेम. आणि जेव्हा शेवटच्या क्षणी सीतेला सोडण्यात आलं तेव्हा रामाने एक निश्चय केला की सीता वनवासामध्ये गेली, ती जे काही जीवन जगत असेल तसंच मी जीवन जगणार. म्हणून त्यांनी मंचक सोडून दिला, मंचकावर झोपलेला नाही, जमिनीवर झोपला. आणि जेवणाच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की राजवैभवात गोड, हेही त्यांनी गोडाचा त्याग केला. याला म्हणायचं प्रेम, याला म्हणायचं एकपंथीत्व. आणि जेव्हा शेवटचा यज्ञ करण्यात आला आणि त्या यज्ञामध्ये सुवर्ण प्रतिका किंवा सुवर्ण मूर्ती सीतेची केली पण दुसरी पत्नी केलेली नाही. अशा पद्धतीने
रामाचं इतकं सगळं व्यक्तिमत्व एका रामामध्ये आहे. त्याच्यातलं एक जरी गुण आपण त्याच्यातला जरी घेतला, त्याच्या शिक्षणापासून त्याच्या पूर्ण याच्यापर्यंत, तरी मी म्हणेन की माझं जे मी आज थोडंसं काही सांगितलं त्याचा तुमच्यावर परिणाम झाला. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. महत्वाकांक्षा आणि आदर्श डोळ्यासमोर मानवाची प्रगती करू शकतो. प्रभू श्रीरामांनी विचार आणि व्यवहारिक कार्यात आणि मर्यादा सोडली नाही, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले आहे. सद्गुणाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम. ज्या कैकेयी मातेमुळे आपल्याला वनवासाला जावे लागले, तिच्याबद्दलही मनात कोणताही द्वेष न ठेवता तिलाही नमस्कार करण्यासाठी राम केले. यावरून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला कळते. मॅडमने आपल्याला त्यांच्याबद्दल खूप छान माहिती सांगितली. यानंतर आभार प्रदर्शन करतील तो कोर्टीकर मॅडम. कार्यक्रमाचा औपचारिक भाग तो म्हणजे आभार प्रदर्शन. त्याकरता मी इथे उभे आहे. वैदिक शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय हे आपल्याला मॅडमनी खूप छान वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे पटवून दिलं. संस्कृती, परंपरा, चालीरीती आणि आचार, विचार आणि विधान म्हणजेच आपली वैदिक शिक्षण पद्धती होती. दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फूल जोडत गेलं की फुलांचा एक छान हार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की एक सुंदर माणुसकीचं नातं तयार होतं. आणि हेच माणुसकीचं नातं चिरकाल टिकवण्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे आभार मानणं. आभाराने नातं बहरतं आणि आभारानेच नातं फुलतं. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय सौभाग्यवती शैलजा भट आज या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि आपल्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी अतिशय छान संवाद साधला. त्याबद्दल प्रशालेतर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री राजेश पटवर्धन सर यांचेही मनापासून आभार. नेहमीच तत्पर, सक्षम, कुशल नेतृत्व करणाऱ्या आमच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती श्रुती बागेवाडी यांचेही मनापासून आभार. प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौभाग्यवती सुस्मिता टरकासे मॅडम यांचेही आभार. उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्याकरता कार्यक्रम आयोजित केला होता असे सगळे लाडके विद्यार्थी, या सर्वांचे मी प्रशालेतर्फे मनापासून आभार मानते. संयोजक